जीव मात्र सकळाए गोळांगोळा त्याने धाक्ये सागराच्या लाटाची लाटा त्या ठिकाणी उसळू लागल्या सागर सुद्धा अडतो की काय अशी अवस्था त्या ठिकाणी झाली जीव मात्र त्या ठिकाणी तळमळू लागले काय करावं समजत नाहीये वाचा पुढे करोनिया राम नाम स्मरण सवग केले उडाल न लागत ना अर्धक्षणे सागर संपूर्ण क्रमियला राम नामाचा त्या ठिकाणी हनुमंतरायाने गजारी केला एक क्षण सुद्धा लागला नाही त्या ठिकाणी उड्डाण केला पूर्ण सागर क्रमियला म्हणे ओपरी गगनांतरी सत्य लोकापर्यंत वरी गेले उड्डाणाची तोरी विक्रम भारे कपीचा उपरी कशा प्रकारे उड्डाण हनुमंतरायांनी त्या ठिकाणी केलं सत्य लोकाला पर्यंत त्या ठिकाणी उड्डाणाची थोरी गेली सर्व त्या ठिकाणी वर्णन करू लागले आनंदाच्या भरामध्ये हनुमंताने उड्डाण केलं कशा प्रकारची अवस्था झाली म्हणतात संपूर्ण प्राणांत कसा कळ राक्षस गलो आयच्या ऐकून या रावणे आती चिंता मन उपजावी हनुमंताने भुभुकार केला उड्डाण केला दिशा दुमदमून गेल्या माय बाप त्या ठिकाणी प्रनांत अवस्था झाली त्या ठिकाणी राक्षस सैन्यांची रावणाला वार्ता कळाली काय करावं हे सुद्धा कळत नाहीये अशा अवस्थेमध्ये काय बोलता म्हणे गेली या कपिंद्र आणि औषधी समग्र उठविली या स्वमित्र श्रीरामचंद्र गेला हनुमंत गेला उड्डाण केलं आता जाईल औषधी घेऊन येईल लक्ष्मणाला उठविल म्या एकट्याने काय करावं अवस्था बिकट झाली रावण चिंता करू लागला परिस वीराला युद्ध कर्कशे अवघे मिळाली आयुधास मगामास प्राणात अरे त्या ठिकाणी हनुमंताचं वर्णन काय करावं एकमेका परीस कितीतरी मोठमोठाले युद्ध आहेत त्यांच्या जवळ आणि त्यांनी जर युद्ध केलं तर आमच्या जवळ युद्धाला सुद्धा कोणी राहिले नाहीये काय करावं रावण त्या ठिकाणी काय करू विचार आहे प्रधान मारिले समग्र इंद्रजिता द्याख्या पुत्र कुमार मारिले काय करावं काही सुद्धा मला या ठिकाणी समजत नाहीये माझे सर्व पुत्र मारल्या गेले इंद्रजित मारला गेला बिकट अवस्था झाली रावण म्हणतो काय करावं बोला ऐसे चिंतित रावणा करो विसरला भोजला विसरला उदक पाना आती चिंता मना पीडित माय बाप चिंता कामाची नाहीये त्या ठिकाणी काय सांगू लागलेले ते नाथ महाराज रावणाला चिंता लागली काय करावं हे सुद्धा कळत नाहीये अरे जेवणाची वेळ झाली जेवायचं सुद्धा कळत नाहीये झोपायला गेले झोप सुद्धा लागत नाहीये माझी अवस्था बिकट झालेली आहे हनुमंत गेलेला औषधी घेऊन येईल मग काय करावं मला कोण वाचरान लागे शेजाशी करता शेवटी बैसी तव देखील काळ नेमेसी मग चरणाशी लागला स्वतःच्या महलामध्ये झोपायला गेला झोप येत नाहीये काय करावं स्वतःला समजत नाहीये जेवाय गेलं जेवण सुद्धा लागत नाहीये पित्त झाल्यासारखं कडू लागतंय माय बाप कशामुळे होत स्वतःला चिंता लागली अहंकाराच्या भरामध्ये काळ नेमीला पाहिलं काळ नेमी अरे आता तुझ्याकडे आलोय तुझी मला गरज आहे पायावर लोळणी घालू लागला चारी मुख्य सरतीला दाढा विकट विक्राळा दगदगीत नेत्र गोळा
जैसे इंगळ खदराचे. पहा त्या ठिकाणी काय सांगू लागलेले. नातेवाईकाकडे गेला पण नातेवाईक त्या ठिकाणी कशा प्रकारचा असावा शोभून तरी दिसावा किंवा माय बाप त्या काय नेहमीची अवस्था सांगू लागलेली तर जीभ लळ लोंबू लागलेली आहे. धगधगीत डोळे दिसू लागलेले. दात पाहिला गेलं तर एक बाहेर एक मधी अशा प्रकारचा काळ नेहमी आहे. काळ्या गाडग्यासारखं डोकं दिसू लागलेलं. पण काय करावं त्याच्या पायावर जाऊन पडावं लागलं रावणाला. जिव्हा मुख्य समसमित आहे अति दीर्घचारी हाता केश निळ कठीण त्यत उभे दिसता सुळ जैसे. ओलीव झालेले माणसासारखे हात लांबची लांब दिसू लागलेले. केस पाहिले तर सोला असती आणि सोलासारखे केस दिसू लागलेली आहेत. काळा झरे खापरासारखं शरीर दिसू लागलेलं. तोंड तशा प्रकारे दिसू लागलेली आहे. विचित्र अवस्था काय नेहमीची सांगतात. अति तिकट दाढ हजारी मुख समान पर्वत दरी खापरायचा काळा शरीरी मुख्य चारे समसमित. मायबाप तुमच्याकडे चुलीवर भाकरी करतात ना तव्यावर तवा कसा पाठी मागून असतो काळा झर. अहो बोट लावलं तर स्वतःचा हात सुद्धा काळा होतोय मायबाप त्यानं. तशा प्रकारे त्याचा तोंड काळा झर दिसू लागलेलं. आपण म्हणतो ना खापऱ्यासारख्या तोंडाच्या तशा प्रकारे खापरासारखा काळ नेहमी दिसू लागलेला. आणि त्या काळ नेहमीच्या जाऊन रावणाला पाया पडावं लागलं. रविल्या जाईशे सत्य तैसे हात पाय दिसते बिंगुळवाणी शरीर कृती देखता भीती यमकाळ. हो कशा प्रकारे शरीर दिसू लागलेलं. त्याचे पाय जर पाहिले त्या ठिकाणी तर वृक्ष जसा आपण लावतो ना तशा प्रकारे हात दिसू लागलेले. पाय तशा प्रकारे दिसू लागलेली आहेत. तशा प्रकारे काळ नेहमीची अवस्था सांगतात. अति भयानक शरीर त्या प्राती दशा शिर त्वा जाऊनी सत्वर पर्वतेंद्र ठाकावा. हो आणि तशा काळ नेहमी जवळ रावण गेला. आणि गेल्याच्या नंतर काय म्हणतोय मामा नातेवाईक आहेस तू माझा मामा. काळ नेहमी अरे आताची आता हनुमंत गेलेला आहे औषधी आणण्यासाठी. आणि माझी इच्छा आहे काय नेहमी तू सुद्धा जावस पर्वतावर थांबावस असं मी म्हणतोय. रावण बोलतो लवणादी सकळ समुद्र कुशदीपा समग्र लंघोनिया शिर समुद्रे पर्वतेंद्र ठाकावा. हे काळ नेहमी लवणाद्री त्या ठिकाणी कुशद्वीप सर्व जे समुद्र आहेत ना ते ओलांडावास. आणि त्या ठिकाणी तू जाऊन थांबावस. हनुमंताला विघ्न करावस. हनुमंताला रोखावस एवढी माझी इच्छा आहे काय नेहमी असं त्या ठिकाणी बोलू लागले. तुझा भव्य गे गमले म्हणून तू झालो शरण ते गेला कपिनंदन त्याशी विघ्न करावे. हे काळ नेहमी अरे नभा मधून उड्डाण तू करू शकतोयस. मायावी आहेस तू काळ नेहमी. म्हणून तुला मी या ठिकाणी शरण आलोय. मी तुझ्या पाया पडतोय काळ नेहमी. म्हणून त्या ठिकाणी जावस हनुमंताला रोखवस अडचण करावीस एवढी माझी इच्छा. रावण बोलू लागला. काळ नेहमी ऐक विनंती लक्ष्मण भेदली अशा शक्ती उदय येता गबती स्वामित्र नेते मरेल. हे काळ नेहमी अरे मी लक्ष्मणाला शक्ती मारलेली आहे म्हणून हनुमंतराय औषधी आणण्यासाठी गेलेली आहे. आणि त्या ठिकाणी हनुमंतराय गेलेला दिवस निघण्याच्या अगोदर औषधी घेऊन येईल. लक्ष्मणाला उठवेल ते कार्य पूर्ण होता कामा नाहीये असं रावण त्या ठिकाणी बोलू लागला. या लागी वायू नंदले करोनी सवेग उडाला दिव्य औषधे आणून
स्वय लक्ष्मण उठविलो आणि त्याच्यामुळेच हनुमंत गेलेला आहे. तेथील दिव्य औषधी घेऊन येईल, लक्ष्मणाला उठवेल आणि मग युद्धाला त्याच्या सोबत कोण बाबा जाईल. रावण बोलू लागला, उदया नयता का बसती अनोने औषधी समजती वाचवा वया निश्चिती प्रतिज्ञा मारुती करून गेला. हो, अरे त्या मारुतीने प्रतिज्ञा कशा प्रकारची केलेली आहे. दिवस निघण्याच्या अगोदर जातो, औषधी घेऊन येतो आणि लक्ष्मणाला उठवतो असं म्हणून मारुती गेलेला आहे. रावण काळ नेमीला सांगू लागला, आता औषधी आणून आताची उठेल लक्ष्मण मग त्याशी झुंजेल कोण राम लक्ष्मण आतुर बळे. हे बाबा, अरे हनुमंतराय औषधी घेऊन येईल, लक्ष्मणाला उठवतील, मग त्यांच्या सोबत झुंज कोण करील. अरे राम आतुर बळी आहे, लक्ष्मण आतुर बळी आहे आणि तेवढी ताकद तर आमच्या मध्ये नाहीये. रावण बोलतोय,